नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जो आपल्यावर टेरिफ लावलाय 25% आणि त्याचबरोबर अजून पेनल्टी पण लावणार आहेत, याच्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट पडेल ते बघूया. ज्या इम्पॉर्टंट लेवल असतील निफ्टी बँक निफ्टीच्या त्या जरा डिस्कस करून घेऊया आपण. कारण तुम्ही जर बघितलं टेरिफची न्यूज जेव्हापासून आली, मागचा एक आठवडा मार्केट बेरीज झोनमध्ये कधी कधी वर जाते, पडत खाली पडते, गॅप डाऊन ओपन होते, वर जाते, खाली येते, कधी खालीच जाते, खालीच पडते. बरेच सारे सिच्युएशन चाललेत मार्केटमध्ये. अशात एक दोन लेवल मी डिस्कस केल्या होत्या लास्ट व्हिडिओला. बट अजून काही काही लेवल आहेत इम्पॉर्टंट लेवल, तिथं तुमचा स्टॉप लॉस होऊ नये असं मला तरी वाटतंय. त्यामुळे ते नीट ऐकून घ्या जे कोण व्हिडिओ बघत असतील ते. बाकी हा जो टेरिफचा टॅक्स आहे नेमका काय असतो, कशासाठी लावलाय, त्यांना काय फायदा, आपल्याला काय फायदा तोटा, सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. नीट ऐकून घ्या हे टेरिफ विषय नेमका काय आणि कशासाठी हे टेरिफ लावतात वगैरे, आणि काय झोल चाललाय जो आपल्याला जागतिक लेवलच्या राजकारणात बघायला भेटतं. एशियन मार्केट सध्या बेरिश झोनमध्ये तुम्हाला बघायला भेटतंय. सगळ्या गोष्टी बघूया. बाकी हा फोकस लावला डायरेक्ट माझ्या तोंडावर, कारण मी जर ह्याला बंद केलं तर तुम्ही बघू शकता माझी केस पांढरी पांढरी होतात सगळे. त्यामुळे हे आता तोंडावर लावून जरा ॲडजस्ट करा मित्रांनो. व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला मित्रांनो आहे ना लाईक करा. मला माहिती आहे जेवढे जण बघत असेल तेवढ्यांनी लाईक करा किंवा सबस्क्राईब करा, जेणेकरून मोठं एवढंच आहे, जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत, पोरांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा समजू द्या की नेमकं ही विषय काय आहे आणि कशा प्रकारे मार्केट बिहेव करू शकतं. ठीक आहे, तर आता काही फोटो ट्विट वगैरे दाखवतो तुम्हाला आणि ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो प्रॉपर. ठीक आहे, डायरेक्टली आता जाऊया व्हिडिओकडे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा तर मी ट्रेडिंग व्यू नावाचं जे आपलं आहे मशीन त्याला चालू करतो. आणि मी तुम्हाला आहे ना, हे बघा, तुम्हाला माहीत असेल ट्रम्प आणि मोदी चांगले मित्र होते. आज फ्रेंडशिप डे पण आहे. आणि कसा धोका दिलेला आहे, ठीक आहे, इंडियाला. म्हणजे तुम्ही जर मागच्या काही सिच्युएशनमध्ये बघितलं तर ह्या दोघांची मैत्री आपल्याला बघायला भेटते. आता मी तुम्हाला काही जास्त प्रस्तावना नाही लावत, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, पैसा जिथं येतो, कुठला पण मित्र असू द्या, एकदम डेंजर लेवलचा, तुमची कशी पण मैत्री असू द्या, पैसे आले ना काहीतरी विषय होतात. आता याचं तुम्ही जर बघितलं तर तिथला जो आपला श्रीमंत एलॉन मस्क, त्याच्याबरोबर पण ट्रम्पचं भांडण झाले. एवढे चांगले मित्र होते, आपण तर लय लांबचे आहेत. त्यामुळं कधी कुणावर ट्रस्ट ठेवणं म्हणजे जागतिक लेवलला खूप रिस्की काम आहे. तुम्ही जर बघितलं एवढे चांगले मित्र, तो इंडियात पण आला होता मागच्या काही वर्षापूर्वी, तुम्ही बघितलं असेल, तेव्हा पण खूप विषय चर्चा झाली यांची. बट तरी पण आता धोका दिला आणि त्यांनी काय सेंटेन्स दिलं मी तुम्हाला आता ते दाखवतो. ठीक आहे, सगळ्यात पहिला वन बाय वन जाऊया. जे ट्विट होतं डोनाल्ड ट्रम्पचं, ते मी तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसतंय. थोडंसं पुसट असेल बट ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, एवढं पण पुसट नाही, दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, आता हे नीट वाचा. आय डोंट केअर व्हॉट इंडिया डज विथ रशिया. इंडिया रशियाबरोबर काय करते आय डोंट केअर, म्हणजे मला काही फरक पडत नाही. दे कॅन टेक देअर डेड इकॉनॉमीज डाऊन टुगेदर फॉर ऑल आय केअर. म्हणजे मला एवढंच वाटतं, ते म्हणते की त्यांनी सोबत मिळून त्यांच्या ज्या डेड इकॉनॉमी आहे त्या सोबत घेऊन जावं. म्हणजे विषय असा आहे, सरळ सरळ एखाद्या कंट्रीच्या इकॉनॉमीला, म्हणजे इंडियाच्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी असं त्यांनी म्हटलं. आता मला माहीत नाही त्यांनी याच्यामागे किती अभ्यास केला काय नाही, पण आपली इकॉनॉमी तुम्हाला माहिती आहे, ज्या देशात मॅन पॉवर जास्त असते ना, म्हणजे काय म्हणतात, लोकसंख्या जास्त असते ना, तिथली इकॉनॉमी डेड होऊ शकत नाही असं मला तरी वाटते पर्सनली. तुम्ही चायना बघू शकता, इंडिया पण बघू शकता. त्यानंतर वी हॅव डन व्हेरी लिटल बिझनेस विथ इंडिया. खरं तर आपला आणि यूएसचा बिझनेस खूप कितीतरी बिलियन ट्रिलियन डॉलरमध्ये, मला आता एक्झॅक्ट माहीत नाही किती, पण मोठा बिझनेस आहे. तरी पण इथं सांगते की छोटासा बिझनेस आहे आपला. त्यांनी त्यांच्या डेड इकॉनॉमी टुगेदर घेऊन जाव्या. त्यानंतर देअर टेरिफ्स आर टू हाय. त्यांचे टेरिफ खूप हाय आहेत, अमॉंग द हायेस्ट इन द वर्ल्ड, जगात सगळ्यात हायेस्ट, जे की नाही आहे. लाईकवाईज रशिया अँड द USA डू ऑलमोस्ट नो बिझनेस टुगेदर. त्यांचं आपल्याला काय माहीत नाही. लेट कीप इट दॅट वे अँड टेल मेडवेडेव, काय म्हणतात, द फेल फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ रशिया, म्हणजे रशियाचा जो आधीचा प्रेसिडेंट, फेल फॉर्मर प्रेसिडेंट, हू थिंक्स ही स्टील प्रेसिडेंट टू वॉच हिज वर्ड, ही इज एंटरिंग व्हेरी डेंजरस टेरिटरी. ठीक आहे, असं ट्विट आहे. आता तुम्ही जर ओव्हरऑल बघितलं तर ह्या ट्विटमधून एक गोष्ट समजते. तर ज्यावेळेस हे सेंटेन्स आलं होतं, किंवा ज्यावेळेस त्यांनी 25% आपल्यावर टेरिफ लावला होता. टेरिफ म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल जर 25% टेरिफ आपल्यावर लावला, म्हणजे आपल्या देशात 100 रुपयाची एखादी गोष्ट बनली. ठीक आहे, पार्ले बिस्किटचा पुडा आपल्या देशात 100 रुपयाला बनला. ठीक आहे, जर अमेरिकेत तो बिस्किट पुडा आपण 100ला देऊन टाकला बरं का त्यांना, आता त्यांना ते 125 रुपयाला विकावं लागतं, कारण 25% टेरिफ लावलाय. आता अमेरिकेत समजा माझा मित्र आहे, ठीक आहे, त्याला पार्ले बिस्किट तो लहानपणापासून खात आलाय, 100 रुपयाला इथं बनतो, 100 रुपयाला त्याला तिथं भेटतं. पण अचानक जर 125 रुपयाला त्याला भेटायला लागला, तर तो कोणाला शिवाय देणार? ऑब्व्हियसली तो ट्रम्पला शिवाय देणार. कारण हे 100 रुपयाचं बिस्किट 125ला गेला, मग कोण गेले, हे त्याच्या विरोधात गेले, त्याच्या पार्टीच्या विरोधात. त्याला परत मदत देतील का? नाही देणार. त्याचबरोबर काय होईल, 100चा बिस्किट 125 रुपयाला जर भेटायला लागला, तर ऑलरेडी व्यवहार जो आहे कमी कमी होत जाणार. म्हणजे तिथल्या लोकांना रिक्वायरमेंट आहे, पण 100चं 125ला भेटतंय म्हणून नाही घेणार. 100चं 125 म्हणजे काय सांगतोय, 25% टेरिफ आहे बरं का. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला विकणार. ठीक आहे, असं म्हणतोय मी तुम्हाला, 25% टेरिफ. ठीक आहे, आता हा जो
ओव्हरऑल टेरिफ जो लावलेला आहे ना, तर ह्या टेरिफवरती तुम्ही जर बघितलं, टेरिफ लावणं वगैरे काय नाही, बाकीच्या सगळ्या देशांवरती लावलाय, कमी जास्त लावलाय. इंडियावरती 25% लावलाय. इंडियाकडून जर तुम्ही बघितलं तर एवढं काय रिटेलेट करण्यात आलं नाही की आम्ही पण असं, ते म्हणजे की लावायचं ते लाव भावा, तुला काय करायचं ते कर. इंडिया चायनानी दोन, आणि इंडिया चायना रशिया हे सगळे आहेत ना ब्रिक्सच्या अंतर्गत येतात, आणि ब्रिक्सच्या अंतर्गत असल्यामुळे ते अजून खवळले आणि अजून ते आपल्यावर टेरिफ वगैरे हे करत आलंय. तर आता याच्यामुळे काय झालंय, मागच्या काही दिवसापासून तुम्ही बघत असाल मार्केट बेरीज झोन बेरीज टेरिटरीमध्ये की टेरिफची पहिली न्यूज आली होती तेव्हापासून, तर आता त्यांनी सांगितलं की 1 ऑगस्टला फायनल टेरिफ लावणार. आता 1 ऑगस्टला फायनल टेरिफ लावलाय. बट एक विषय काय केला माहिती का यांनी, की टेरिफ 25% तर लावलाय, त्याचबरोबर ह्यांनी अशी म्हणजे हे सांगितलंय की अजून मी तुम्हाला पेनल्टी लावू शकतो जर तुम्ही जे रशियाकडून ऑइल आणि ते जर वेपन्स वगैरे जे इम्पोर्ट करताय ना, त्याच्यावरती मी तुम्हाला अजून पेनल्टी सुद्धा लावू शकतो. म्हणजे विषय असा आहे की हा टेरिफ वेगळा आणि त्याच्यावर तर हा पेनल्टी वेगळी. तर ह्या गोष्टीमुळे मार्केट सध्या तसं रिॲक्ट करते. तुम्ही जर आता आपण एवढं सगळं भाषण झालं मित्रांनो, म्हणजे मी जरा अभ्यास केला होता, मी जरा वाचलं बिचलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू शकलो की टेरिफचा काय फायदा तोटा, म्हणजे त्यांनी का टेरिफ लावला. त्यांना असं वाटतं की इंडियाकडून जे इम्पोर्ट होतं ते अमेरिकेत न व्हावं, पण त्याला कोण सांगणार, अशाने त्याच्याच देशातले लोक त्याच्या विरोधात. आणि आपल्याला डेड इकॉनॉमी म्हणलं, डेड इकॉनॉमी नाही आहे मित्रांनो आपली. तुम्ही जाऊन बघा आपली इकॉनॉमी किती स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, लोकसंख्या ज्या देशात जास्त असते ना त्याची इकॉनॉमी डेड होणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे कुठली पण तुम्ही उदाहरणं घेऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आता मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगतो. सध्या निफ्टी, आता मी डेली टाइम फ्रेमवरती अनालिसिस करतो. 1 मिनिट 5 मिनिट ती बारकी पोरं करतात. हे EMA काढून टाकू आपण, हे सगळ्यात फेल स्ट्रॅटेजी आपण लावली होती. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर आता इथं जर तुम्ही बघितलं, हे बघा झोन बघा मार्केटचा. टेरिफची ज्यावेळेस न्यूज आल्या तेव्हापासून तुम्ही जर बघितलं तर एक बेरिश टेरिटरीमध्ये मार्केट आहे. ठीक आहे, सध्या लोअर लोज आणि लोअर हायचं प्रॉपर क्रिएशन आहे. या साईडनं जर तुम्ही बघितलं तर एक हायर हायच्या क्रिएशनमध्ये निफ्टी चाललं होतं, आणि ज्यावेळेस हे ऑल टाईम हायला गेलेलं ना, तिथून जेव्हा मार्केट पडत होतं, मला असं वाटलं होतं की जर हे ह्या ट्रेंड लाईन येईल आणि त्यानंतर परत आपली रॅली कंटिन्यू करेल, कारण ऑलरेडी मार्केटमध्ये खूप डीप आला होता मागं, आणि त्यानंतर आता मार्केट वर चाललंय. बट तसं झालं नाही. तुम्ही जर बघितलं तर ह्या झोनमध्ये मार्केटनी ही ट्रेंड लाईन जी आहे ती ब्रेक केली, आणि ब्रेक केल्यानंतर आता परत लोअर लोच्या क्रिएशनमध्ये. मला असं वाटतं की हे टेरिफ वगैरे हे सगळं ज्यावेळेस राजकारण संपल ना, त्यानंतर मार्केट परत एकदा तुम्हाला त्या झोनमध्ये बघायला भेटेल, ज्याची जी काय प्राइस ॲक्शन नॅचरल असेल ती तुम्हाला सांगायची गरज नाही कुठली नॅचरल, कारण मी आता बोलू शकत नाही. ठीक आहे, पण आता हे जे डाऊनवर्ड मार्केट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल सांगतो. डेली टाइम फ्रेम मी ओपन केलं आहे, बऱ्याच लाईनी तुम्हाला दिसत असतील. एक मेजर लाईन जी तुम्हाला दिसते इथं, मार्केट 1 2 3 4 वेळा इथं टप्पा खाऊन वरती गेलं, 1 2 3 4. ठीक आहे, परत एकदा त्या लेवलला मार्केट आलंय. कदाचित या लेवलला एखादा फेक ब्रेकआउट बघायला भेटू शकतो, कारण आपले FIDIs तुम्हाला माहिती आहे रिटेल ट्रेडरला कसे फसवतात. जरी फेक ब्रेकआउट झाला, घाबरून जाऊ नका की आता ह्या लेवलला येईलच असं काही गॅरंटी नाही बरं का, की इथं ब्रेकआउट झालं की आता डायरेक्ट ह्या लेवलला आहे. तसं काय नसतं. इथं एखादी रेड कॅन्डल येऊन अशा प्रकारे ब्रेकआउट होऊ शकतो, पुढच्या दिवशी ग्रीन कॅन्डल येऊ शकते, आणि तिथून मार्केट परत एकदा वरच्या डिरेक्शनला पण मूव्ह करू शकतो. एनिथिंग कॅन हॅपन, काही होऊ शकतं. आता मी तुम्हाला काही टिप्स वगैरे देत नाहीये, बट जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय की चार्ट कशा प्रकारे तुम्हाला दिसतोय. आता डेली टाइम फ्रेमवरच्या जर आपण लेवल बघितल्या, सगळ्यात महत्त्वाची लेवल तर ही लेवल आहे. ही लेवल म्हणजे हा झोन आहे पूर्ण 24,475, 24,400, ते 24,400, हा पूर्ण म्हणजे 50-60 पॉईंटचा झोन आहे बरं का. डेली टाइम फ्रेमवरती कधी अशी लेवल नसते 24,475. चला, ही लेवल आपल्यासाठी देव लेवल आहे. आता ह्या लेवलला 475 आला, बाय करायचं, 76 गेलं की बाय करायचं, असं काही नसतं. झोन असतोय, तो झोन मी पूर्ण काढलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर खाली गेलं तर अजून एक लेवल तुम्हाला दिसते, ती म्हणजे कोणती आहे, 23,900. आता मला असं वाटतं की सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये ही लेवल शक्य नाही आहे, बट लेट सी काय होते. कारण हे बघा इथे काय झालं होतं, एक रेजिस्टन्स मारला होता, जसा रेजिस्टन्स ब्रेक झाला तो सपोर्ट झाला. तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, हे म्हणजे कॉमन कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहीत असेल. जसं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. थोडं फास्ट बोलत असेल मी तर मला कमेंटमध्ये सांगा, कमेंट करत जा, जेणेकरून मला समजेल. आता बघा, मागच्या 2 वेळेस इथं रेजिस्टन्स मारला होता मार्केटने, जसा रेजिस्टन्स ब्रेक केला हा सपोर्ट झाला, सपोर्ट झाला वरती गेला मार्केट. आता तुम्ही अजून एक गोष्ट बघत असाल की हा पण रेजिस्टन्स होता, ब्रेक केला, त्यानंतर तो सपोर्ट झाला. आता रेजिस्टन्स बिकम सपोर्ट तर आपण बघितलं, आता सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स आपण एक प्रायमरी उदाहरण घेऊया. इथं बघूया, तर सगळ्यात पहिल्यांदा हा झोन आहे. ठीक आहे, हा झोन ब्रेक झाला. ठीक आहे, ब्रेक झाल्यानंतर हा जो सपोर्ट होता ना, सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, बघा ह्याला रेजिस्टन्स बनवलं मार्केटने, परत खाली आला, परत इथं मार्केट थांबलं ह्या चौकोनात. हा चौकोन झोन ब्रेक झाला, त्यानंतर बघू शकता सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स बनवून मार्केट खाली आलं. आता हा जो चौकोन आहे, हा जर समजा ब्रेकआउट झाला तर मार्केट परत एकदा ह्याला इथं रेजिस्टन्स देऊन इथं कन्सोलिडेट करू शकतं. बट
ज्यामुळे काही कारण आहेत ज्याच्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट, कारण इथून खूप वेळा पुलबॅक आलेला आहे. त्यामुळे इथं ही लेवल डायरेक्ट ब्रेक होणं अशक्य आहे. इथं थोडासा पुलबॅक येणारच मार्केटमध्ये, तो बघूया आपण. आता डेली टाइम फ्रेमवरती जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या लेवल आपण इम्पॉर्टंट आहे, 24,900 बघितला, 23,900 बघितला, 24,475 ते 24,500चा हा जो रेंज बघितली. त्यानंतर वरच्या साईडचे जर लेवल तुम्ही बघितले ना, तर ते बॉक्सचे लेवल म्हणजे कुठल्या बॉक्सचे लेवल हे बघू शकता. डेली टाइम फ्रेमवरती इथं कन्सोलिडेट केलं होतं मार्केट, त्यानंतर ब्रेक केलं, त्यानंतर हे बघा ह्याला रेजिस्टन्स बनवला, त्यानंतर हे ब्रेक केलं, त्यानंतर ह्याला रेजिस्टन्स बनवला. म्हणजे ह्या ज्या टप्पा आहे ना, हे टप्पे टप्पे इम्पॉर्टंट आहेत. त्या टप्प्यांची नावं काय? नाव म्हणजे लेवल 25,690, 700 अशी एक लेवल आहे. त्यानंतर 25,286 एक आहे. त्यानंतर वर बघितलं तर 24,947. आता हा एक्झॅक्ट आकडा पकडायचा नाही कधी पण, तो रेंज काढायची जरा. 24,947 आहे ना, तर बघा हे असं रेंज काढायची, 24,900 ते 950 अशी रेंज, 50 पॉईंटची तरी. त्यामुळे तुम्हाला फेक ब्रेकआउट अवॉइड करता येतात. तुम्ही जर 947 जर मार्क केले ना, 48ला गेलं की चला मी कॉल घेतो, तसं नसतं मित्रांनो. जरा प्रॉपर वेने विचार करा. स्टॉक मार्केट आहे, म्हणजे कुठला खेळ नाही आहे असा. आता थोडंसं आपण मी येतो डायरेक्टली 15 मिनिटाच्या चार्टवरती, ठीक आहे. एक दिवसाची बघितलं, 15 मिनिटाची येतो. आता 15 मिनिटावर जर तुम्ही बघितलं ना मार्केटचं स्ट्रक्चर, तर हे पूर्णपणे बेरिश स्ट्रक्चर आहे. म्हणजे मार्केट काय होतंय, हायर हायच्या क्रिएशनमध्ये जे मागच्या काही दिवसापासून होतं ना, अरे बापरे, कंट्रोल झेड, हां ठीक आहे. मार्केट काही दिवसापासून हायर हायच्या क्रिएशनमध्ये होतं, हे बघू शकता तुम्ही झोन. त्यानंतर आताच्या टेरिटरीमध्ये लोअर लोच्या क्रिएशनमध्ये, म्हणजे हायर लेवलला सस्टेन नाही होते. कसं मी तुम्हाला ते दाखवतो. मागच्या काही दिवसाचं चार्टचं ॲनालिसिस करूया आपण. हायर लेवलला सस्टेन होणं म्हणजे काय असतं, की मार्केट ओपन झालं, फॉर एक्झाम्पल गॅप ओपन होत असेल, फ्लॅट ओपन होत असेल, मार्केट हायर हायचं क्रिएशन करून क्लोज झालं समजा इथं, दुसऱ्या दिवशी मार्केट या लेवलला सस्टेन करून असं असं जाऊन वरती जाणं किंवा तिथंच राहणं. जास्त फॉल नाही ना, फॉल आला तरी थोडा फॉल येऊन तिथं सस्टेन करणं, याला म्हणतात हायर लेवल सस्टेन करणं. आता तुम्ही जर बघितलं, मोस्ट प्रोबेबली हायर लेवल सस्टेन होताना दिसत नाही. इथं बघू शकता तुम्ही, हायर लेवलला मार्केट गेलं, त्यानंतर मार्केटमध्ये एक फॉल आला, तो फॉल एवढा आला की इथपर्यंत फॉल आला. आता एवढ्या मोठ्या फॉल नंतर मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट येते, तुम्ही बघू शकता ती रिट्रेसमेंट. हे बघा, हे लोअर लोचं क्रिएशन प्रॉपर फॉल आला, त्यानंतर एक रिट्रेसमेंट आली. आता ही जी रिट्रेसमेंट आली होती ना मार्केटमध्ये, तर या रिट्रेसमेंट नंतर मार्केटने इथं सस्टेन करायला पाहिजे होतं. त्यानंतर आपण ठरवू शकतो की चला आता सस्टेन करते, वर जाऊ शकतं, बट नाही. त्यानंतर बघू शकता परत एकदा फॉल आला, ठीक आहे, परत एकदा फॉल आला, ओके. त्यानंतर परत मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन करत मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आलं. हे बघा, परत हायर हायचं क्रिएशन करत रिट्रेसमेंट. आणि ही जी लेवल आहे ना, ही तुम्हाला बघा डेली टाइम फ्रेमवरती मी मार्क केलेली लेवल आहे, जो सपोर्ट बिकम रेजिस्टन्स बनलाय. हा बघा, हा रेजिस्टन्स पकडून मार्केट, आणि तुम्हाला त्या म्हणलं की ही झोन काढत जा असा. ह्या झोनच्या इथं बघा, मार्केट झोनच्या इथं टेकलं नाही तरी इथनं खाली आले. कारण जे FIDI जे सेलर असतात ना वरती, ते एक्झॅक्ट तिथनंच खाली पडत नाही, त्याच्या खालच्या झोनपासून पण मार्केटला फिरवू शकतात. आता त्यानंतर बघितलं तुम्ही, मार्केट दुसऱ्या दिवशी पण हायर हायचं क्रिएशन करत वरती गेलेलं आहे. आता इथं 2 दिवस येतात, तरी पण मी ह्या पूर्णला एकच दिवस घेतोय. तुम्ही जर बघितलं तर ही एक हे बनते, काय म्हणतात ह्याला, रिग्रेशन ट्रेंड बनतोय. रिग्रेशन ट्रेंडमध्ये मार्केट हायर हायचं क्रिएशन करत वरती गेला. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हायर लेवलला सस्टेन करणं म्हणजे काय. समजा इथं जरी मार्केटला क्लोजिंग दिली असेल कुठेतरी, किंवा इथं मार्केटने खाली येऊन क्लोजिंग दिली. आता खाली येऊन क्लोजिंग दिल्यानंतर या लेवलपासून जर मार्केट या लेवलपर्यंत जाते ना, तर दुसऱ्या दिवशी इथं कुठेतरी सस्टेन करणं किंवा वर वर जाऊ नाही जाऊ, पण ह्या हायर लेवलला सस्टेन केलं पाहिजे होतं. बट ते नाही झालं. दुसऱ्या दिवशी मार्केट थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं. पहिली ग्रीन कॅन्डल आल्यानंतर परत मार्केटमध्ये बेरिश मोमेंटम. हे बघा, लोअर लोचं क्रिएशन. बरं ठीक आहे, ॲक्सेप्ट केलं. परत बघा मार्केट वरती गेलं हायर हायच्या क्रिएशनला. हे बघा इथं गॅपडाऊन ओपन झालं. म्हणजे आता बघा, ह्या हायर लेवलच्या सस्टेनला मार्केट इथं सस्टेन करायला पाहिजे होतं, बट इथं गॅपडाऊन ओपन झालं. परत गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर परत वरती गेलं, बट परत मार्केट खाली पडलं. असं ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर एकच गोष्ट मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटते. आता बघू व्हिडिओ चालू आहे का, हां व्हिडिओ चालू आहे, ठीक आहे. एक गोष्ट मार्केटमध्ये काय बघायला भेटते, की मार्केट जाते खरं वरती, बट सस्टेन करत नाही त्या लेवलला, तिथून खाली पडते. आता मी तुम्हाला मागे चेंज ऑफ कॅरेक्टर शिकवलंय, त्याच्या बेसिसवर तुम्ही इथं मस्तपैकी इथं बघा, हे सगळे चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे रिव्हर्सल आहे ना मार्केटमध्ये, त्यात सांगत नाही, तो व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला कळेल. आता जे मार्केट हायर लेवलला सस्टेन करत नाहीये, म्हणजे कंटिन्यू हायर लेवलला गेल्यानंतर लोअर लेवलला येते, याचा अर्थ काय, मार्केट बेरीज झोनमध्ये. बेरीज झोनमध्ये आपल्याला बेरीज ट्रेड पकडले पाहिजेत. आता तुम्ही जर बघितलं, सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल आत्ताची कुठली असणार आहे, ए भाऊ काय आहे, हां ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल आपली ही आहे, ही डेली टाइम फ्रेमवरती आपण मार्क केले. आता या लेवलला उद्या समजा इथं ब्रेकआउट जर भेटला असा, तर लगेच पुट साईडला ट्रेड घेणं वगैरे असल्या काही गोष्टी करू नका. मी लिटरली सांगतो, इथं फेक ब्रेकआउट होऊ शकतो. फेक ब्रेकआउट होणे तुम्हाला वरच्या डिरेक्शनला पण दाखवू शकतं, आणि असं काही नाही की वरच्या डिरेक्शनला दाखवलं की लगेच कॉल साईडला, कारण खूप रिस्की आहे. म्हणजे मंडेचं मार्केट, उद्याचं मार्केट, कारण ही एक लेवल आहे जिथं फेक ब्रेकआउट असू शकतात. मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे, ज्याच्यामुळे कन्फर्म नाही आहे की मार्केट हायर डिरेक्शन का लोअर डिरेक्शन काही असू शकतं. बट मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल सांगायचं झालं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, सगळ्यात महत्त्वाची लेवल ही, हा पट्टा, याच्या आधी 4
वेळा इथनं वर गेलाय, फेक ब्रेकआउट 100% होऊ शकतो. त्यानंतर बघा ही एक लेवल आहे, ह्या लेवलला तुम्ही जर बघितलं, ही लेवल आहे 24,800. या लेवलला मार्केट खाली येताना वरती बाउन्स बॅक दिला, बाउन्स बॅक इथून रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आले, ठीक आहे. ही लेवल मार्क करू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 24,928 आणि त्याच्यावर तर मग हीच आहे, ठीक आहे. जास्त लेवल वगैरे मार्क करण्यात अर्थ नाही. प्राइस ॲक्शन समजून घ्या उद्या काय. प्राइस ॲक्शनमध्ये जर तुम्हाला दिसलं की मार्केट हायर हायचं क्रिएशन करते उद्याचा दिवस जाऊ द्या. परवा जर या लेवलला मार्केट सस्टेन झालं तर ओके. जर या लेवलला सस्टेन जर नाही झालं मार्केट, तर मग परत एकदा तुम्हाला डाऊन साईडला बघायला भेटू शकतं. आणि याच्यात जर टेरिफची वगैरे अजून काही न्यूज जर आली कदाचित, तरी पण तुम्हाला एक डाऊन साईडचा म्हणजे मार्केटची रॅली बघायला भेटू शकते. बघूया आता काय होतंय. बट ओव्हरऑल अशा प्रकारचं अनालिसिस असू शकतं, कारण मार्केट हायर लेवलला अजिबात सस्टेन होत नाही. कंटिन्यू मार्केट लोअर लेवलला येते, म्हणजे हायला जात आहे, गॅप अप पण ओपन होतंय, हायला पण जात आहे, बट पटपट पटपट खाली येते. हा फॉल बघा, हा फॉल खूप फास्ट आहे, म्हणजे वर जायचं स्पीड कमी आणि खाली यायचं स्पीड खूप जास्त आहे. याचा अर्थ असा की ॲग्रेसिव्ह सेलर मार्केटमध्ये आहेत. तर बघू आता हे सेलर ट्रॅप होऊन कधी मार्केट परत बुलिश होते, काय होते, काही आपल्याला गॅरंटी नाही आहे. बाकी एवढंच ॲनालिसिस. आपण बँक निफ्टीचं थोडंसं करतो मी. बँक निफ्टी शक्यतो मी ट्रेड करत नाही, तरी पण बँक निफ्टी आपण करू. बँक निफ्टी वा, ओके. बँक निफ्टी इंडेक्स फ्युचर्स, थांबा, राहायला टाकायचं, ठीक आहे. बँक निफ्टी मित्रांनो, म्हणजे काय काय जणांचा जिवाळ्याचा विषय बँक निफ्टी. फक्त बँक निफ्टीवरती मी डेली टाइम फ्रेमवरती अनालिसिस करतो. तुम्ही जर बघितलं निफ्टीपेक्षा थोडासा कमी बेरिश म्हणजे बँक निफ्टी. आता तुम्ही निफ्टीचा चार्ट जर बघितला ना, निफ्टीचा चार्ट असा असा वरती गेला होता आणि आता असा असा खाली आलाय, ठीक आहे. म्हणजे त्यांनी हे तोडलंय, म्हणजे रिग्रेशन ट्रेंड तोडलाय, ट्रेंड लाईन तोडली, खाली येतोय. बट तुम्ही ओव्हरऑल बँक निफ्टीचा चार्ट जर बघितला ना, तर नीट बघितला तर हे साईडवेज मार्केट होतं बरं का. आता कुठेतरी मार्केटमध्ये फॉल आला. आता इथं एक बघू आपण, ह्याला असंच ठेवू आणि ही लेवल जरा खाली घेऊ अशी. तर आता तुम्ही जर या लेवलला जर बघितलं ना, तर मला मान्य आहे एक गोष्ट, इथं खूप वेळा खालीवर 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 केलं आहे मार्केटने. बट ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं ना, तर हा काइंड ऑफ एक सपोर्ट आहे, ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये इथं सपोर्ट खूप वेळा घेऊन म्हणजे जसं निफ्टीमध्ये 3 महिन्यापूर्वी झालं ना, 3 वेळा सपोर्ट घेतला, त्याचा यांनी पण घेतलाय. पण ह्याच्या कांडे खूप आहेत खालीवर खालीवर. बघा इथं पण कांडे आहेत, त्यानंतर इथं पण कांडे आहेत, आणि त्यानंतर आता बघू आपण ह्याला जरा मार्क करू प्रॉपर. काळा चार्ट केल्यामुळे काही समजत नाही का रे, मला सांगा जरा. मग इथं पांढरं करायला आपल्याला. हे बघा इथं 1 2, त्यानंतर मार्केट वर गेला, त्यानंतर खाली आला. आता या लेवलपर्यंत आला नाही इथं बरं का मार्केट, त्याच्यावरनंच परत रिव्हर्स फिरलं आणि त्यानंतर साईडवेज प्राइस ॲक्शन नंतर आता डाऊन ट्रेंडमध्ये. डाऊन ट्रेंड नंतर एक गोष्ट जर तुम्ही बँक निफ्टी बघितली ना, तर एक लई इम्पॉर्टंट लेवल त्यांनी तोडलेली आहे, ती म्हणजे ही लेवल 56,582 समथिंग. या लेवलला जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू मार्केट 1 2, आता इथं तोडला होता, परत वरती गेला होता तोडून, पण हे सगळे फेक ब्रेकआउट असतात. त्यानंतर बघ मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे, म्हणजे हा बॉक्स पॅटर्न तुम्ही काय पण म्हणू शकता. एका बॉक्समध्ये टाईट रेंजमध्ये मार्केट होतं, त्यानंतर बेरीज साईडला आता चाललेलं आहे. आता बेरीज साईडला जाताना बँक निफ्टीमध्ये वन अँड ओनली सपोर्ट तो म्हणजे हे. आता ह्या लेवल डिफर करतात. तुम्ही जर बघितलं या लेवलला 56,155, ही कुठली लेवल मार्क केली मी, याला खाली आणू जर आपण इथं बरं का. आता मी हे का मार्क केलंय मी तुम्हाला ते सांगतो. विषय असा आहे की इथं गॅप डाऊन झालं होतं आणि इथून बाईंग आले. आता जनरली काय होतं, गॅप डाऊन होऊन जर इथून बाईंग येत असेल ना, म्हणजे खाली पण गेलं नाही बरं का ते बाईंगच्या, तर ऑब्व्हियसली कोणतरी ॲग्रेसिव्ह इथं बायर असणार आहे, तर त्यांनी डायरेक्ट मार्केटला. आता ज्यावेळेस त्या लेवलला मार्केट येईल ना परत, तो बायर काय मार्केटला खाली जाऊन देईल का नाही आपल्याला काय माहित नाही, बट तो ट्राय करेल की मार्केटला वरच्या डिरेक्शनला टाकलं. त्यामुळे इथून एखादं तुम्हाला रिव्हर्सल बघायला भेटू शकतो. जरी नाहीच भेटलं इथून, तर मग तुम्हाला माहिती आहे ऑब्व्हियसली जशी निफ्टीची लेवल आहे तशी याची लेवल तर आहे, ती म्हणजे 56 झोन आहे अख्खा, 56,800 ते 56,400, 300-400 पॉईंटचा झोन आहे. आणि या झोनमध्ये ट्रेडिंग म्हणजे नो ट्रेडिंग झोन असाच तुम्ही पाळा. तो निफ्टीमध्ये पण होता आणि ह्याच्यात पण आहे. ह्या झोनमध्ये ट्रेड घेऊ नका, कारण ह्या झोनमध्ये तुमचे स्टॉप लॉस जास्त होऊ शकतात. मी तुम्हाला आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तो झोन दाखवतो केवढा आहे अल्टार, ठीक आहे. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही सेम पॅटर्न बघू शकता. बँक निफ्टीत सुद्धा हायर लेवलला बँक निफ्टी अजिबात सस्टेन होत नाही, कंटिन्यू लोअर लेवलला बँक निफ्टी बघा. हायला गेलं परत लो लेवलला आलं. तर हे बघा हा झोन येतो. ह्या झोनमध्ये तुम्ही जर बघितलं हा पहिला सपोर्ट होता, जसं मी मगाशी मार्क केला होता. कोणतरी भाऊ बादशाह बसला इथं बाईंग करतोय, त्याने मार्केटला गॅप डाऊन असून वर उचललं होतं तिथून. तर या लेवलला खूप महत्त्वाचा असणार आहे ही लेवल. या लेवलला परत एकदा तो भाऊ परत एकदा उचलू शकतो, काही गॅरंटी नाही आहे त्याची. त्यानंतर इम्पॉर्टंट लेवल तुम्ही जर अजून बघितली इंट्राडेला तुम्हाला मार्क करायची असेल तर हॉरिझॉन्टल लाईन इथं ही लेवल आहे. जशी आपण निफ्टीत लेवल बघितली, एक खाली आलं, त्यानंतर इथं सपोर्ट घेतला, रेजिस्टन्स मारला, त्यानंतर लोअर साईडला आलं मार्केट. त्यानंतर ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाची लेवल, आता मी वरचीच लाईन खाली घेतो, जास्त गिटस्पीड काला करत नाही, ती म्हणजे प्रिव्हियस डेचा लो. बँक निफ्टी तुम्ही दोन्हीकडे मार्क करू शकता. तर ह्या 2-4 लेवल ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या असणार. आपली ही लेवल गेली, थांबा आता परत एकदा बघू आपण इथं कुठं बाईंग आली होती. हा बघा हे बघ एक्झॅक्ट मार्क झाले आपले. गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि गॅप डाऊन ओपनिंग ना अशी बाईंग आणणं म्हणजे कोणतरी बादशाह खेळाडू बसलाय. आणि त्यानंतर ही जी लेवल आहे ना,
बँक निफ्टीमध्ये. तर हे नो ट्रेडिंग झोन टाईप आहे. इथं तुम्ही काही किडे करू नका ह्या झोनमध्ये, नाही तर तुमचे स्टॉप लॉस उडायची शक्यता आहे. कारण हा झोन आहे, इथून मार्केट कधी रिव्हर्स करू शकतं, ब्रेक पण करू शकतं. सो लेट्स सी काय होतंय. ओव्हरऑल बँक निफ्टी आपण दोन्ही सगळ्या लेवल वगैरे बघितल्यात आणि बघूया. म्हणजे आता उद्याचा दिवस परवा आपण परत एकदा ब्रेकआउट स्ट्रक्चरवरशी बोलूया. SMCचा महत्त्वाचा पार्ट असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तुम्ही तर सबस्क्राईब करून घ्या. बाकी बापरे, जर व्हिडिओ अडकला असेल ना मित्रांनो कुठं, तर ठीक आहे, ॲडजस्ट करा तेवढं. कारण अडकू शकतो व्हिडिओ, कारण तो मोबाईलवर रेकॉर्ड होतो आहे. जर कॅमेरा DSLR लावला तर तो अडकणार नाही. आणि बरेच सारे प्रॉब्लेम अजून वायफायचा पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अडकला तर ॲडजस्ट करा. बाकी ब्रेकआउट स्ट्रक्चर SMCचा चौथा पार्ट जो आहे तो लवकरच होईल, तो म्हणजे उद्या होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि लाईक जास्त करा, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी ठीक आहे, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.